हे गाईज वेलकम टू कोमल यूट्यूब चॅनल. आणि आज शो आहे खारघरला. घरात ब्लॉगिंग नाही केलं कारण की फोनला चार्जिंग नव्हती आणि खूप लेट झालेला. आणि माझ्याकडून येता येता एक सीन झाला. ब्लूटूथ माझ्या हातात आणि डब्बी ऑटोमध्येच पडली. दोन्ही पण ब्लूटूथ हातात आहेत आणि कानात होत्या आणि डब्बी ऑटोमध्ये पडली. तर 20 ते 25 मिनटं मी ते ऑटोवाल्याला शोधण्यामध्येच घालवलं. आणि साई आल्यानंतर बघितलं पण काय चान्स नाही भेटला मला. तर साईने मला सांगितलं त्याच्याकडे आहे. तर बघू आता पुढे आम्ही आता ठाण्याला चाललो आहे. खारघरला शो आहे. ट्रेनमध्ये बसतो आणि साई उभा आहे कारण की त्यांनीच मला बसायला जागा दिली 3rd सीटला. ट्रेन थांबली आणि डोंबिवलीमध्ये याला बसायला जागा दिली आहे. चाललो आहे ठाणा स्टेशनला आणि चाललो आहे पनवेल ट्रेनच्या इथे. डोंबिवली नंतर जागा भेटली त्याला बसायला साईडला. तर आता आम्ही चाललो 9-10 नंबरला. तर भेटू थोडं. आता आम्ही इथे आलो आणि खाऊ पण घेतलं. वाशी नेरू लागली आहे. नेरळच्या ट्रेनने जाऊ. मग नंतर तिथून इथून चेंज करू जाऊ जंक्शन. तर आम्ही नेरूच्या ट्रेनला नाही गेलो कारण की खाऊ घेत होतो त्याचे पैसे रिटर्न घेत होतो आणि ती ट्रेन सुटली. आता वाशी लागले. वाशीच्या ट्रेनने जाऊ. 5:08ची ट्रेन आहे. अजून 8 मिनिटं आहे. तर 8 मिनिटं वेट करू. तर वेट गावची ट्रेन. आता ट्रेनमध्ये ट्रेन आमची पूर्ण रिकामी ट्रेन. बघू आता तिथून पनवेल किती भेटतो. आम्ही वाशीवरून लगेच समोर ट्रेन आली पनवेलची. त्याच्यात चढलो आहे. खूप गर्दी आहे ट्रेनला आणि आम्ही दोघंजण पण उभे आहेत. मी खारघरला पोचलो आहे आणि सीमा पण आहे आज आमच्यासोबत. तर तुम्हाला सीमाला पण दाखवते. सीमा बाहेर वेट करते आपण. आणि खूप लेट झाला. इथेच आम्हाला 6:30 झालं. 7:30ला शो चालू करायचा. तर बघू आता सीमा भेटल्यावरती. बघा आम्हाला कोण भेटलंय बघा. काय चालू आहे. रडणं धडणं. वेरोनिका दीदी भेटले आज. आम्ही खूप वर्षांनी भेटतोय आज. वर्षाभरानंतर पण आले. आमचं सीमा आज आमच्यासोबत आहे. ही नाही आहे आमच्यासोबत. वेरोनिका नाही आहे. दुसरीकडे शोला आहे तरी पण आली. कशी भेटली काय माहिती. कसं लागलं पण आता बघू वेस्टर्न लुकमध्ये कसं वाटतं. आज मी वेस्टर्नला पण असंच ठेवणार आहे. बघू कसं वाटतं. ते दीदी आणि जिजू पण. जिजू आता सोबत असतात वाटतं. हा जिजू हसले. घरूनच ड्रेसिंग करून आली आहे. चाललो शोच्या ठिकाणी. उतरलो बाहेर. तर आता बघ. बाय. आता इथे थांबले. बाहेरच खेळणी वगैरे लागले. आणि आंबावडी पण आहे. किती लाल लाल आहे. आतमधून असं आहे. तिकीट काढून यावं लागतं म्हणून जास्त कोण येत नाही इथे. आहे आमचा स्टेज आणि हा दादा आमचा. आणि हे बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवते. हा पाळणा. हे गाईज आता आम्हाला दिला आहे रूम आणि आम्ही रूममध्ये बसलोय. आणि चेंजिंगला माझ्यासोबत सीमा आणि इथे साई आहे. तर हा लुक मला वेस्टर्नवरती सूट होतं का बघू कारण की वेस्टर्नवरती. आता माझी फर्स्ट एंट्री पण झाली आहे. घाई झालेली म्हणून एंट्रीला गेलो. सीमाची आता जस्ट एंट्री झाली आहे आणि साईची अजून झाली नाही. तर ब्रेक झाला. आज भरपूर गाणे केले असं मला वाटतं. टाइम पण नाही जाते आणि सीमा आणि मी जाम दमलोय. आणि आता आमचा
पण दिले नाश्त्याला, ते नाश्ता करतात. पॅकअप झाला. हा या आमचा पॅकअप झाला आणि आम्ही चाललोय. खूप घाईघाईमध्ये पडतोय, अक्षरशः ट्रेन नाही आम्हाला. 10-15 झालं. तर भेटू. तर आता पोचलो, ट्रेनमध्ये बसलोय वाशीवरून. तर वाशीवरून बोलते, खारघरवरून. आणि ह्या ट्रेनसाठी आम्ही खूप पळलोय, म्हणजे खूप. त्या पळाल्यानंतर रिटर्न भेटले काहीतरी 10:29ची ट्रेन आहे आणि 10लाच पॅकअप झाला, म्हणजे 10 मिनिटात आवडला. तर आता खारघर जाऊन भेटू. घाईमध्ये होते म्हणून काय दाखवता नाही आला. दिघागाव यायच्या आधी आत्ता आली लाईट आणि ट्रेन पण थांबली. तर हे गाईज, आता आम्ही ठाण्याला उतरलो आणि ब्रिज चढतोय. आता आमच्या इकडची ट्रेन बघतोय. तर बघू आता कुठली ट्रेन भेटेल. कल्याणला थांबली, अजून निघाली नाहीये. बघा कसं बसलंय. छान आहे कानातले तर कल्याणला थांबले. अंबरनाथला उतरलं. आता बाबांना घेऊन चालतोय, त्यांचं थोडंसं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर मदत करतोय साई. आता आम्ही घरी पोचलो आणि 1 वाजला आहे घरी पोचायला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि न्यू इयरचा फर्स्ट ब्लॉग आहे, न्यू इयर नंतरचा. तर असंच भरभरून थोडंसं प्रेम करा, लाईक करा, शेअर करा. तर उद्या दुसरा ब्लॉग येईल. तर वेट अँड वॉच. आतासाठी बाय.